नमस्कार. तर आता सध्या सोशल मीडियावर देऊळ बंद 2 या चित्रपटाची खूप पसंती प्रेक्षकांना येत आहे. म्हणजे खूप प्रेक्षकांना हा सिनेमा इतका आवडत आहे ना, किंवा इतका आवडतोय. आणि खरंच छान सिनेमा आहे बरं का. खूप छान पिक्चर आहे. मी सुद्धा बघितला आहे. आणि त्याच दरम्यान ना प्रवीण तरडेंची बायको म्हणजे स्नेहल, ते यांनी भावूक पोस्ट टाकली बरं का जरा. आता साहजिकच आहे की सिनेमा किंवा कुठल्याही गोष्टीचं जर आपल्याला जास्त पसंती मिळाली आणि जास्त म्हणजे फेम, जास्त सक्सेस मिळालं तर माणूस भावूक होतंच. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. जेव्हा एखादी कलाकृती केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता समाजातील दाहक वास्तव अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडते, तेव्हा ती कलाकृती थेट लोकांच्या हृदयाला भिडते आणि लोक तिला डोक्यावर घेतात. सुप्रसिद्ध दिग्गज प्रवीण तरडे यांच्या बहुचर्चित देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर असाच मोठा धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित होऊन 1 आठवडा पूर्ण झाल्यानंतरही या चित्रपटाला संपूर्ण राज्यभरातून प्रेक्षकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांकडून आणि चित्रपट समीक्षकांकडून मिळत असलेले हे अपार प्रेम पाहून चित्रपटाची संपूर्ण टीम प्रचंड भारावून गेली आहे. याच यशाच्या निमित्ताने चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री आणि दिग्दर्शकाची पत्नी स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. चित्रपटाला मिळालेल्या या दमदार यशानंतर स्नेहल तरडे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर काही विशेष क्षण चाहत्यांसोबत वाटून घेतले आहेत. त्यांनी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे सेटवरील काही न पाहिलेले खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या आपले पती प्रवीण तरडे यांच्यासोबत अतिशय साध्या आणि सोज्वळ रूपात दिसत आहेत. या मनमोहक फोटोंना त्यांनी दिलेले कॅप्शन अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारे आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी लिहिले आहे की हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 1 आठवडा पूर्ण झाला असून लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मन प्रचंड आनंदित झाले आहे. आपण दोघेही एकाच कलेच्या प्रेमात अखंड बुडालेली माणसे आहोत, अशी प्रेमळ कबुली त्यांनी या पोस्टमधून अत्यंत सहजपणे दिली आहे. या भावनिक पोस्टमध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेचा विशेष उल्लेख केला आहे. त्यांच्या मते स्वामींनीच त्या दोघांना एकत्र आणले आणि त्यांच्यातील एकमेकांबद्दलचे तसेच त्यांच्या कलेबद्दलचे अफाट प्रेम यातूनच काहीतरी वेगळे आणि अर्थपूर्ण साध्य करण्याची प्रेरणा दिली. केवळ एक व्यावसायिक सिनेमा बनवणे हा त्यांचा हेतू नव्हता, तर या कलाकृतीचे निमित्त साधून समाजातील अनेक गंभीर प्रश्न समोर आणायचे होते. आजच्या समाजात देवावर वाढत चाललेली अंधश्रद्धा किंवा देवावर म्हणजे जे लोक आता फसवतात वगैरे त्याबद्दल असं सांगायचं त्यांना. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बळीराजाच्या म्हणजेच शेतकऱ्याच्या जीवनातील भीषण समस्या अधोरेखित करून त्यावर काही ठोस उपाय सुचवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अध्यात्म, स्त्रीशक्ती आणि शेतकरी हे 3 मुख्य धागे पकडून या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. या सर्व प्रवासातील सर्वात मोठा आणि कौतुकास्पद निर्णय म्हणजे चित्रपटाच्या नफ्यातून केली जाणारी सामाजिक मदत. स्नेहल तरडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका अत्यंत उदात्त हेतूचा खुलासा केला आहे. त्यांनी देवाकडे अशी प्रार्थना केली होती की या चित्रपटातून निर्मात्यांना जो काही आर्थिक नफा मिळेल तो नफा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या थांबलेल्या शिक्षणासाठी खर्च करण्याची सद्बुद्धी त्यांना मिळावी. तसेच घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे ज्या स्त्रिया भयानक आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी भक्कम आर्थिक मदत उभी करता यावी. योग्य वेळ साधून देवानेच हे सर्व घडवून आणले असून अशा एका
मोठ्या कार्यासाठी आपण पात्र ठरलो हे आपले खूप मोठे भाग्य आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. हा सिनेमा तब्बल 11 वर्ष आधी आलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या देऊळ बंद या सिनेमाचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागालाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते आणि आता या नव्या भागातही तोच जिव्हाळा पाहायला मिळत आहे. या दुसऱ्या पर्वात ज्येष्ठ आणि मातब्बर अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत स्नेहल तरडे यांचीही मध्यवर्ती आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. मनोरंजनासोबतच एक अत्यंत प्रगल्भ असा सामाजिक संदेश देण्याचे काम या टीमने यशस्वीपणे केले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून खरं तर या चित्रपटाच्या माध्यमातून निव्वळ व्यावसायिक यश न पाहता त्यातून मिळणाऱ्या नफ्यांचा वापर शेतकरी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आणि शिक्षणासाठी करणे हा खरोखरच एक प्रेरणादायी आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकीमुळे कलाक्षेत्राचे समाजातील महत्त्व आणि आदर आणखी वाढतो बरं का. आणि खरंच हा देऊळ बंद चित्रपट इतका छान आहे म्हणजे मला थिएटरला बघायला नाही मिळाला, पण आता मोबाईलवर लिंक येत आहेत किंवा मोबाईलवर पिक्चर तो येतोय बरं का, आणि मी मोबाईलवरच पाहिलेला आहे. म्हणजे खरं तर मी पण एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे, मला पण ते शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे किंवा सून पण आहे म्हणल्यासारखं शेतकऱ्याची. पण खरं तर शेतकऱ्याचे प्रश्न हे प्रश्नच राहतात बरं का. गरिबापर्यंत मदत पोचत नाही, शेतकऱ्यापर्यंत म्हणाल तेवढी मदत पोचत नाही. मध्यस्थी खूप डल्ला मारतात म्हणल्यासारखं, आणि शेतकऱ्यापर्यंत खूप थोडी रक्कम त्याच्यापर्यंत पोचली जाते किंवा त्यांना काही तर गोष्टी अशा असतात की लोक त्यांच्यामध्येच ज्या काही स्कीम आलेल्या असतात वगैरे, तर काहीतरी थोड्या क्षुल्लक कारणावरून त्या म्हणजे गरिबांना किंवा शेतकऱ्याला देत नाहीत स्कीममध्ये, किंवा जास्त करून शेतकऱ्यांना ते माहिती पण पडून देत नाहीत की ह्या स्कीम आहेत वगैरे, काही सांगत नाहीत, कोणी काही बोलत नाहीत. खरं तर ह्यात खरंच सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तर सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं गेलं ना तर शेतकरी जास्त फरफटला जातो बरं का, आणि शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही, हे बाकीचे सगळे खाऊन जातात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल